गाईज खूप ऐकलंय या जंगलाबद्दल. असं ऐकलंय की इथे एक वेंडिगो नावाचा प्राणी राहतो. आता तो खरंच आहे की एक दंतकथा आहे? लेट्स फाइंड आउट. ऐकलंय की वेंडिगो अर्धा मनुष्य आणि अर्धा राक्षस. पण अर्धा मनुष्य असून तो माणसांना कसं काय खाऊ शकतो? मग तर तू वाचलीस असे मी. शट अप मॅन, व्हॉट यू मीन? अरे बंद का करतेस? नको शूट करूस. अरे तो कधी येईल प्लीज. हा कसला आवाज आहे? गाईज, तिथे काहीतरी आहे. थांब, मी बघतो. नाही रोनक, नको जाऊस. मला भीती वाटते. तुम्ही दोघे इथेच थांबा, मी बघतो. गाईज, तुम्ही उगाच घाबरताय. कोणीच नाहीये इथे. कुणाचा तरी जीव धोक्यात आहे वाटतं. वाचवा! वाचवा! चल आता, इथून निघून जाऊया. चल, पळ इथून. पळ इथून. अभि प्लीज, अभि प्लीज मला वाचव. मला मरायचं नाहीये. कोणी आपल्याला का मारावं अभि? आपण कोणाचं काय वाकडं केलंय अभि? अभि प्लीज, अच्छा, मला प्लीज वाचव. प्लीज, मी तुला मरून नाही देणार. मी तुला काही होऊ देणार नाही. माझ्या विश्वास ठेव. मी आहे ना माझ्या डोळ्यात. प्लीज, तुझी सगळी भीती निघून जाईल. प्लीज माझ्या डोळ्यात बघ ना. कोण आहे तिथे? बाहेर निघ. मी विचारतोय कोण आहे तिथे? मी पुन्हा विचारतोय कोण आहे? बाहेर ये. कोण आहे तिथे?
हॅलो सर. हॅलो. हॅलो मॅम, तुम्ही आतमध्ये चला, मी तुमचं सामान घेऊन येतो. नमस्कार मॅडम. नमस्कार साहेब. नमस्कार. नमस्कार साहेब. नमस्कार मॅडम. माझं नाव शन्नू आहे आणि मी इथली देखरेख करते. तुम्हाला कोणत्याही वस्तूची गरज लागली तर तुम्ही मला सांगा. नाही, सध्या कोणत्याही वस्तूची गरज नाही. फक्त एवढंच कर की आमचं सामान आत ठेवून दे. पोहोचेल ते. बरं, मग जेवणाची काय तयारी करू? फिश, चिकन की मटण? नाही, आम्ही प्युअर व्हेजिटेरियन आहोत आणि जोपर्यंत इथे असू तोपर्यंत प्युअर व्हेजिटेरियन जेवण बनेल. ठीक आहे. जोपर्यंत तुम्ही इथे आहात तोपर्यंत. संजय. सर, ही रूम तुमच्यासाठी आहे. तुम्ही फ्रेश होऊन घ्या, तोपर्यंत आम्ही तुमच्या नाश्त्याची व्यवस्था करतो. थँक्यू. हो, ठीक आहे. ऐक बाळा, कोण आहेस तू? इथे काय करतेस? अगं थांब, ऐक ना. अगं बाळा थांब, कुठे चाललीस? ऐक ना. कुठे गेलीस? अगं मुली, तू इथे काय करतेस? हे जंगल तुझ्यासाठी सुरक्षित नाहीये. मी तुला काहीतरी विचारतेय ना. अगं ऐक. ही मुलगी कुठे गेली? अगं बाळा, अगं ऐक, जंगलाकडे नको जाऊस, सुरक्षित नाहीये. ऐक. अगं ऐक. ही मुलगी कुठे गायब झाली आणि माझ्यापासून लांब का पळतेय?
कोण आहे तिकडे? मी विचारते कोण आहे तिथे? हे बघ, बाहेर ये. मी म्हणते बाहेर ये. तू तर मला घाबरवलंस. पण मुली, तू एकटी या जंगलात काय करतेस? आणि बाळा, तुझे आई बाबा कुठे आहेत? हा, मला घाबरू नकोस. मी तुझी मदत करेन. आपण जंगलातून बाहेर जाऊया आणि मग तुझ्या आई बाबांना शोधूया. हे बघ बाळा, रडू नकोस. मी आहे ना सोबत तुझ्या. मी म्हणलं ना, मी तुझ्या आई बाबांना शोधून काढेन. बाळा, कोणीच नाहीये इथे. कोण आहेस तू? आणि ती मुलगी कुठे गेली? तुम्हाला कोणी सांगितलं नाही की या काळोख्या घनदाट जंगलात किती धोका असतो ते? काय करताय तुम्ही इथे? हे बघा, मी या जंगलालाही घाबरत नाही आणि इथल्या जनावरांनाही. मला इथे राहण्याची सवय आहे. जंगल आणि जंगली जनावरांची भीती वाटत नसेल, पण जे इथे आहे त्याची नक्कीच वाटेल. तो त्या सगळ्यांपेक्षा खतरनाक आहे. कोण आहे इथे? कोणाबद्दल बोलताय तुम्ही? तुमचं भलं ह्यातच आहे की तुम्ही लवकरात लवकर इथून निघून जा, नाहीतर काही येऊ शकतं. कदाचित फक्त पश्चाताप होईल, जसं मला होतोय. जया! जया! जया मॅडम! सुदीप! हा कुठे निघून गेला? जया, सुदीप, अरे तू इथे एकटीच? नाही सुदीप, ती मुलगी तिकडे, लहान मुलगी होती आणि तो माणूस इथे. मुलगी? माणूस? काय बोलतेस? मी पाहिलं तिला. तिचा पाठलाग करत आले. लहानशी मुलगी आहे रे, आणि तिचे आई बाबा सोबत नाहीये. सुदीप, प्लीज आपण तिला शोधूया. सुदीप, प्लीज शांत हो, शांत हो. काहीतरी कर. शांत हो. बरं. ऐका रे, कुठलीही मुलगी जर जंगलात सापडली तर लगेच आम्हाला रिपोर्ट करा. जया, आपणही आता घरी जाऊया. यांना एखादी मुलगी दिसली तर ते लगेच कळवतील. टेन्शन घेऊ नकोस. चल तू आता चल इथून. फक्त एका पोस्टिंगसाठी जया. यानंतर मी वचन देतो की पुन्हा कधी तुला अशा जागी आणणार नाही. मला माहितीये की तुला हे जंगल, ही शांतता अजिबात आवडत नाहीये. यानंतर एखाद्या ऑफिसमध्येच पोस्टिंग घेईन. लग्नाआधी तर तू मला हेच म्हणाला होतास ना. आता काय फायदा झाला? लग्नानंतर तू मला जंगलातच आणलं. सुदीप, तुला कळतच नाहीये, जेव्हापासून मी या जंगलात आलीये ना, मला कसं तरी होतंय. फार विचित्र गोष्टी आहेत तिथे. मला माहितीये, पण सगळं एवढ्या झपाट्याने घडलं की माझ्याकडे काही पर्यायच नव्हता. इथला ऑफिसर अचानक नाहीसा झाला. वॅकन्सी भरण्यासाठी वरून ऑर्डर आली, म्हणून मग पुन्हा प्रॉमिस तोडलंय सुदीप. हे बघ सुदीप, मला तुझ्याशी भांडायचं नाहीये. मी फक्त एवढंच म्हणते की मी शहरात लहानाची मोठी झालीये. जॉईंट फॅमिलीची सवय आहे. या जंगलातली शांतता मला खायला उठते. सुदीप, तुला का समजत नाहीये हे? हे बघ,
मी इथे नाही राहू शकत. उद्या तू ड्युटीवर जाशील, मग कोण आहे माझ्यासोबत? बोल ना. अगदी एकटी पडेन मी, अगदी एकटी. तू एकटी नाहीयेस. मी सतत तुझ्या सोबत आहे. आणि घाबरू नकोस. आपण लवकरच इथून निघून जाऊ. मॅडम, खास तुमच्यासाठी केलंय. काय झालं जया? सुदीप, त्यात किडा आहे, त्यात सुदीप. किडे? सॅलडच तर आहे. मॅडम, हे काय केलं तुम्ही? एवढ्या प्रेमाने मी बनवलं होतं आणि तुम्ही सगळं सांडवलं. आर यू ओके जया? मला काही समजत नाहीये सुदीप. मला वाटतं मला आरामाची गरज आहे. जया, जया. एवढ्या रात्री ही मुलं इथे काय करतायत? ए, थांबा! जंगलात कुठे चाललायत? सुदीप, सुदीप,
माणसं कोण आहेत आणि एवढ्या रात्री इथे हे काय करताय? ए थांबा, एवढ्या रात्री कुठे चाललाय? कोण आहे तिकडे? काय करताय तुम्ही इथे? हे बघा, हे काम बंद करा नाहीतर तिघांची तक्रार करेन मी. हे सगळं बंद करा. मी काहीतरी बोलतेय ना. बघा, मी म्हणते ना, सगळं बंद करा. ऐकायला येत नाही का? थांबवा हे सगळं. स्टॉप इट प्लीज. थांबवा. मी काय म्हणते ऐकू येत नाहीये का? कोणी आहे का? कोणीतरी मदत करा मला. ही काय मस्करी चालली आहे? खाली उतरवा मला. ही कुठली मस्करी नाहीये. संधी हातातून जाण्याआधी इथून निघून जा. अजूनही वेळ आहे तुझ्याकडे. खाली उतरवा मला. कोणी आहे का? कुठे गेले हे तिघ? हा कोणाचा असेल? जया, जया, मला माफ कर जया. ही सगळी माझीच चूक आहे. तू मला सांगत राहिलीस आणि मी फक्त मला हवं ते करत राहिलो. हे परमेश्वरा, काय करू मी आता? जया, तू लवकर बरी हो. मी तुला लगेच परत घेऊन जाईन. वचन देतो मी तुला.
असं ऐकलंय की इथे एक वेंडिगो नावाचा प्राणी राहतो. आता तो खरंच आहे की एक दंतकथा आहे? ऐकलंय की वेंडिगो अर्धा मनुष्य आणि अर्धा राक्षस. पण अर्धा मनुष्य असून तो माणसांना कसं काय खाऊ शकतो? ही तर तीच मुलं आहेत जी गाईज, तुम्ही सगळे उगाच काळजी करताय. कोणीच नाहीये तिथे. हे काय होतं? हे सगळे याच नरभक्षकाची शिकार झालेत. म्हणजे हे सगळे आत्मे आहेत जे आम्हाला पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करतायत की आमच्या जीवाला धोका आहे. आता मी स्वतः या अमानुष खुन्याला संपवून टाकेन. कोण आहेस तू आणि इथे एवढ्या रात्री काय करतोयस? माझं नाव जयवीर आहे, पण कदाचित तुला कल्पना नाहीये की तू कोणाचा सामना करायला चाललायस. तुझ्या आधी बऱ्याच फॉरेस्ट ऑफिसर्सनं माझ्या म्हणण्याकडे साफ दुर्लक्ष केलं होतं. परिणाम, त्यांचं पुढं काय झालं हे सांगायला त्यांच्यापैकी एकही जण जिवंत नाहीये. आता तू पण तीच चूक करतोयस. काय वायफळ बडबड लावलीस? जे बोलायचंय सरळ सरळ बोल ना. वेंडिगो, तो आपल्यातल्या एकालाही सोडणार नाही. मी पण असाच आलो होतो इथे ह्या जंगलात 1 वर्षापूर्वी माझ्या मुलीबरोबर. तेव्हा ही जागा एक टुरिस्ट स्पॉट असायची. सकाळपासून चालून चालून बाबांचे पाय दुखायला लागलेत. आता तरी तुला मजा येते ना? हो बाबा, मला खूप मजा आली. मी तिथे वाघ पाहिला, अस्वल पाहिलं, खूप मजा आली. वाघ पाहून माझ्या नीताला भीती नाही वाटली? बाबा, मला अजिबात भीती नाही वाटली. बाबा, माझी भावली पडली. अगं मग उचलून घे ना. मला माहित नव्हतं की मला इथे येण्याची एवढी मोठी किंमत मोजावी लागेल. नीता, नीता, बाबा, नीता, 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 नीता. नीता! 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 आणि तेव्हापासून मी या घनदाट जंगलात फिरतोय, जेणेकरून त्या नरभक्षकाला शोधून मला माझ्या मुलीच्या मृत्यूचा बदला घेता येईल. पण तुला हे सगळं करायची काहीच गरज नाहीये. तू तुझ्या बायकोला घेऊन इथून पळून जा. तुझ्याकडे संधी आहे. आणि हे फक्त मी म्हणत नाहीये, तर वेंडिगोचा शिकार झालेले दुसरे आत्मेही तुला सतत सावध करतायत. वेंडिगो इथे जवळपास आहे वाटतं. मला निघावं लागेल. थांब. लँडस्लाइडमुळे इथून बाहेर पडणं अशक्य आहे. आणि असा विचित्र प्राणी इथे असताना जया सुद्धा सुरक्षित नाहीये. मला कोणत्याही परिस्थितीत त्याला संपवावं लागेल.
बाहेर निघ! कुठे लपून बसलायस? गोळ्या तर संपल्या. तुम्ही? हो, आम्ही तुला सांगितलं होतं इथून निघून जा. पण तू आमचं म्हणणं ऐकलं नाहीस तर आता भोग. आता तुला कोणीच वाचवू शकत नाही, कोणीच. आता तुला मरावंच लागेल. हे काय बरळताय तुम्ही? कोण आहात तुम्ही सगळे? हो साहेब, हे लोक खरं बोलताय. विजय, सुरेश, तुम्ही दोघं इथे काय करताय? हे काय झालंय तुम्हाला? आम्ही पण मेलोय. आम्ही सुद्धा वेंडिगोचा शिकार झालोय साहेब. आणि तुम्ही पण नाही वाचणार.
सावध करायचा प्रयत्न केला होता, पण तू आमचं काही ऐकलं नाहीस. आता खूप उशीर झालाय. काय म्हणायचंय तुम्हाला? काय सांगायचंय तुम्हाला? तुम्ही सगळे कोण आहात? तो शापित आहे. त्याने आम्हा सर्वांचं आयुष्य संपवून टाकलं. आता तू सुद्धा वाचणार नाहीस. म्हणजे एक दिवस आमच्या गावात खूप मोठा दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळामुळे लोक मरू लागले. आणि त्या दिवशी त्या नरभक्षकाचा जन्म झाला आणि त्याच्या बरोबर त्याची मुलगी सुद्धा नरभक्षक झाली. उदाची भीम मरीचा राजा, उदाची भीम मरीचा राजा, उदाची भीम मरीचा राजा. सुदीप कुठे आहेस तू? सुदीप कुठे आहेस तू? सुदीप सुदीप बस आता फक्त अजून एक. मला माहितीये कोण आहे. कोण आहे? शन्नू.